बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे यांची जे आहे ते कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि नारायण कुचे यांच्यासोबत बोलणारे व्यक्ती अजय मस्के आपल्यासोबत आहेत. यांचा दावा असा आहे की तुम्ही जे आहे ते नारायण कुचे यांच्यासोबत संपर्क साधला. नेमकी ती ऑडिओ क्लिप कधीची आहे काय? मी ते ऑडिओ क्लिप मी माझ्या स्वतःच्या मोबाईलमध्ये म्हणजे ज्या टायमाला आमची डोर टू डोर रॅली निघलेली होती वंचित बहुजन आघाडीची. मी अजय मस्के वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य म्हणून काम करतो. आम्ही ज्या टायमाला आमची रॅली निघली होती त्या टायमाला नारायण कुचे गल्ली नंबर 13मध्ये हे पैसे वाटण्याचा त्याचा कार्यक्रम चालू होता. तर त्याचे बॉडीगार्ड जे त्याचे अंगरक्षक जे तर ते गल्लीच्या कोपऱ्यावर उभं होते. आमचे काही कार्यकर्ते त्यांना विचारण्यासाठी गेलेले होते नारायण कुचेच्या बॉडीगार्डला की बाबा तुम्ही इथं कर्मचारी पोलीस कर्मचारी असताना तुमच्या साक्षात जर काही इथं जर का असा जर प्रकार घडत असेल तर त्याला काय म्हणण्यात येईल. तर त्याने मी जेव्हा त्याला फोन केला तेव्हा त्याने मला सांगितलं की बाबा तुम्ही माझ्या बॉडीगार्डला पण धमकी दिली. मी तुम्ही जे आहे ते आमदार नारायण कुचे यांना फोन केला होता ते संवाद सांगा. हो, मी नारायण कुचे यांना फोन केला होता आणि ज्या टायमाला गल्ली नंबर 13मध्ये ज्या टायमाला त्यांचे पैसे वाटण्याचा कार्यक्रम चालू होता तेव्हा मी नारायण कुचे आमदार साहेबांनी यांना फोन केला होता की आमदार साहेब की बाबा तुम्ही हा जो प्रकार गल्ली नंबर 13मध्ये जे पैसे वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे हा तुम्ही दिवसा ढवळा सरस तुम्ही सगळ्यांच्या याच्यामध्ये चालू केलेला आहे. लोकांचा रोष आहे, लोकवंचित बहुजन आघाडीच्या सोबत आहे आणि तुम्ही हा पैसे वाटण्याचा कार्यक्रम थांबवला पाहिजे. तर आमदार नारायण कुचे यांनी मला सरळच सांगितलं की बाबा तुम्ही आमच्या बॉडीगार्डला धमकी दिलेली ना आता मी जे पोलीस कर्मचारी जे पी असेल पोलीसवाल्याचे जे असेल ती गाडी बोलून त्याच्या सक्षम मी हा पैसे वाटण्याचा कार्यक्रम चालू ठेवणार आहे. बघू कोण काय करतं. तर अशी नारायण आमदार कुचे यांची भूमिका होती. तुम्ही ज्या फोनवरून आमदार नारायण कुचे यांना संवाद साधला होता तो फोन कोणता आहे आणि ती ऑडिओ रेकॉर्डिंग कुठे मूळ? ठीक आहे, माझ्याकडे आहे ना हा आमदार नारायण कुचेचा नंबर आहे. हे बघा, ऑडिओ रेकॉर्डिंग कुठे? ठीक आहे माझ्याकडे आहे ना. मी तुम्हाला वाजून दाखवतो तुम्हाला. हॅलो, बोल बोल. हॅलो, बोल ना. थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना. सगळे लोक घरात पुढे पैसे वाटत असते. गोर गरीब लोकल नोटा चांगले दिसले पाहिजे. अहो कुचे साहेब एक मिनिट ऐकून घ्या. सगळीकडे चर्चा चालू आहे म्हणून म्हणलं मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या. अंधारात न खेळणे जमत अंधारात जरा उजाडत होऊन जाऊन दे. अरे उजेडात नका करू. तुम्ही आडीला पलीकडून चाललोय. नाही आडीला नाही तुम्हाला कोण. हॅलो, हे तुमचा गैरसमज आहे. तुम्हाला आडीला नाही कोण. डोर टू डोर मला आहे ना. तुम्ही 2 दिवस काही म्हणायचं नाही तुम्हाला. तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडी टाकला शाद्याला या तुम्हाला माहित झालं. बॉडी टाकला शाद्याला मध्ये जाऊन द्या. कोण? नाही शिव्या नाही दिल्या. मी त्याला बाजूला केलं पोरायला का त्याचा काही संबंध नाहीये. ते बॉडीगार्ड आहे त्याला काही बोलू नका. त्याची ड्युटी आहे ती ड्युटी करू आले. मीच त्याला बाजूला केलं. आता मी एक PI ची गाडी मागितली. 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटतात. बिनधास्त वाटा कुठे साहेब. मी तुम्हाला काय सांगतो पण थोडासा अंधार पडू द्या. जनतेचं भलं होऊन द्या ना. तुम्ही तर भलत का अहो आमदार साहेब. तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत काही झालेले आहे ना. हा चालन होते बाकी तुम्ही बाकी ते आम्ही नाही. बाकी तुम्ही पण जरा थोडा अंधार पडू द्या. दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडस हे वाटतं ना. ठीक आहे, ओके. म्हणजे तुमचा असा दावा आहे की तुम्ही स्वतः आमदार नारायण कुचेंना फोन केला आणि ही सगळी संवाद आहे? हो, मी स्वतः नारायण आमदार कुचे साहेबांना फोन केला होता की साहेब हे असं चालू आहे तुम्ही हे थांबवायला पाहिजे कुठंतरी. तर माझी एकच इच्छा आहे की बाबा जर आमदार नारायण कुचे साहेबाची बहीण जर या वार्ड प्रभाग 24मध्ये उभं होती त्यांची जर प्रतिष्ठा निलीम होती म्हणजे चांगली होती तर त्यांना हे पैसे वगैरे वाटण्याचा काही वेळच आलेली नाही पाहिजे होती. त्यांचं कोणत्याही प्रकारचं ह्या भागामध्ये कोणत्याही प्रकारचं काम नाही आहे. कोणत्या प्रकारचे काही नाही आहे. कुठंच काही नाही. म्हणून त्यांनी पैसे वाटून मतदार जे त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि मतदार वळून ते पैसे वाटल्याच्या नंतर बी त्यांना कुठंतरी त्यांच्या जीवाला धोका म्हणजे पडण्याची त्यांना भीती होती. म्हणून त्यानं निकालाच्या दिवशी तिथं जाऊन जो काय काळाबाजार केला जिथं मतमोजणी चालू होती तिथं जाऊन जो काळाबाजार केला त्या काळा बाजारामध्ये त्याने त्यांचं जे पॅनल होतं ते निवडून आणलेलं आहे. आमचं पॅनल त्यानं म्हणजे घोषित केलेलं होतं. वंचित बहुजन आघाडीचं पॅनल हे निवडून आलेलं म्हणजे घोषित केलं होतं. आमदार नारायण कुचे असं म्हणतात की ही ऑडिओ रेकॉर्डिंग खोटी आहे, मोडतोड केली आणि माझा आवाज काढून जे ते व्हायरल केली. नाही हे नंबर तुम्ही चेक करा. तुम्ही कुठं बी तुम्ही याच्यामध्ये टाका. तुम्ही बघा तुम्ही नंबर त्यांचा आहे, आवाज त्यांचा आहे.
कोणत्याही प्रकारची याच्यामध्ये कोणत्या प्रकारची खाडाखोड केलेली नाही, काहीच नाही. 13 तारखेला मी त्याला 11:20 त्याला कॉल केलेला आहे. याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं वाईट नाही ना, आम्ही तसं करणारही नाही आणि आम्हाला तसं करून मिळणार काय. ते जे आहेत त्या सगळ्याच्या विरोधात तक्रार देणार आहेत आणि आबरू नुकसानीचा दावा सुद्धा दाखल करणार आहेत ऑडिओ क्लिप व्हायरल करणार आहे. करू द्या ना, मला काय आबरू नुकसानीचे दावा काय. आता काल मी जे ते बोलबिंदास बोलवर जे टायमाला हे व्हायरल झालेलं आहे, तर मला असे बरेच जणांचे धमके आलेले आहेत. बरेच जण मला बोलू लागले, समोर येऊन बोलू लागले का तुमचं हे असं आहे, तुमचं ते तसं केलं जाईन, असं जाईल. आम्ही त्या कोणत्याही प्रकारे त्याच्या धमक्याला चौकशी समोर जायला तयार आहेत. मी चौकशी जायला समोर आहे. त्यानं पण आमने सामने येऊन बोला की मी फोन केलेला नाहीये का बाबा, माझा फोन नंबर नाही, हा का डुप्लिकेट आहे. नाही, त्यांनी सांगितलं ऑडिओ क्लिप खोटी आहे म्हणून. त्यांनी ते तर सांगणारच झाले ना, कारण की ते त्यांच्या अंगावर येऊनच देणार नाहीये. ते आबरू नुकसानीचा दावा त्याने केला तर मी बी त्यांच्यावर तोच दावा करेल का जर का हे जर खोटं असेल तर. मी ज्या नको त्या म्हणजे जी माझ्यावर कारवाई येईल त्या कारवाईला मी सक्षम जाण्यासाठी तयार आहे. हे जर खोटं असेल तर आम्ही कोणत्याही प्रकारच्या कोणाच्या दबावाखाली येऊन का कोणाला काही हे करून का आमचे समाजामध्ये प्रतिष्ठा वाढावं म्हणून आम्ही हे कोणत्याही प्रकारचं आम्ही तसे काही कामं करीत नाही आणि आम्हाला तशी कामं करायची गरज बी नाही. बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या पाठीमागे सक्षम आहे. आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून, आम्ही त्यांचे धोरणधर म्हणून आम्ही या समाजामध्ये कार्य करत राहणार आहोत. निश्चित आपण बघतोय वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मस्के आपल्यासोबत होते. यांचा असा दावा आहे की यांनी स्वतः त्यांच्या हातातल्या मोबाईलवरून जे आहे ते आमदार नारायण कुचे यांना फोन केला आणि त्यांनी ती रेकॉर्डिंग जे आहे ते ऐकून सुद्धा दाखवली आणि ज्या पद्धतीनं आमदार नारायण कुचे यांनी हे सगळे आरोप फेटाळले होते. तर आता मस्के सुद्धा या सगळ्या गोष्टीसाठी जे आहे ते चौकशीला समोर जाण्यासाठी तयार आहेत. आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे पराभूत उमेदवार सतीश गायकवाड आहेत. काय सांगाल, ज्या पद्धतीनं तुम्ही सुरुवातीपासून जे आहे ते आमदार नारायण कुचे यांच्या भगिनीच्या निवडीवर आक्षेप घेतला होता आणि आता ही पुन्हा ऑडिओ क्लिप बाहेर आली. मी सुरुवातीपासून प्रशासनाला या ठिकाणी निदर्शनात आणून दिलं होतं की बोगस मतदान या ठिकाणी चालू आहे, सर्रास पैसे वाटप चालू आहे. आम्ही ऑडिओ क्लिप असेल, व्हिडिओ शूटिंग असतील, पैसे वाटताना अनेक वेळा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलिसांना आम्ही कळवलं होतं आणि प्रत्यक्ष सुरुवातीपासूनच त्यांचा हा डाव चालू होता की काय झालं. त्यांनी आत्ता मागं सांगताना सांगितलं की हा मला जनाधार मिळाला तर मग तुम्ही पैसे का वाटले, बोगस मतदान का केलं, आंबड जालन्याहून तुम्ही मतदान का आणलं. आज आमच्याकडे इतके प्रूफ आहेत की जालना आंबड मतदारसंघातून 2 ते 2.5 हजार त्यांनी बोगस मतदान या ठिकाणी आणलं होतं. आमच्याकडे परत CC फुटेज आलेले आहेत, त्याचे आयडेंटिटी कार्ड आलेले आहेत, म्हणजे मयत झालेल्या लोकांचे सुद्धा त्यांनी मतदान करून घेतलं आहे. इथपर्यंत आमच्याकडे आज रेकॉर्ड पूर्ण आहेत. आणि जर हे जे लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम जर हे शासन करत असेल, हे आमदार सत्ताधारी पक्ष आणि आमदार करत असतील तर मग आमच्यासारख्या गरिबांना लढावं की नाही लढावं, हे डायरेक्ट हुकुमशाही जाहीर करून टाकावं. मला तर असं वाटतंय. सुरुवातीपासूनच आता त्यांनी सांगितलं ऑडिओ केले, अशा अनेक आमच्याकडं फुटेज आहेत, अनेक घरामध्ये मिटिंग झालेले आहेत, पैसे देवाणघेवाणची मिटिंग झालेली आहे, चर्चा केलेली मिटिंग झालेली आहे. आमच्याकडे अजून दुसरी एक ऑडिओ क्लिप आहे, ते स्वतः बोलले, स्वतः तिकडे प्रत्यक्ष अशा प्रत्येक ठिकाणी ते बोललेले आहेत. या ठिकाणी त्यांनी 8 ते 9 कोटी रुपये खर्च केलेत. यांच्याकडे जनतेचा जनाधार होता तर मग यांनी पैसे का वाटले, बोगस मतदान का केलं, हा आमचा प्रश्न त्यांना आमदार साहेबाला आहे, भाजप सरकारला आहे आणि त्यांच्या सर्व उमेदवाराला आहे. हे लोकशाही सुरुवातीपासून तुम्ही बघा, आज संजय नगरमध्ये त्यांनी सुरुवातीला आमचा गली नंबर 3-4 तोडून टाकला. आम्ही 160 आक्षेप घेतलेत तरी आमचा आक्षेप पूर्ण केला नाही. त्याच्यानंतर यांनी मतदान यादीमध्ये घोळ केला. आमचे 4000 नावं त्यांनी इतर परगामात टाकले. आम्ही प्रत्येक फॉर्म भरून ते इकडं वापस आणले. ते आणल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी लास्ट फायनल यादीला त्यांनी आंबड आणि जालना जिल्ह्यातून नावं इकडे या ठिकाणी टाकले आणि तिकडचे लोक आणून तिकडे सदस्य असतील, नगरसेवक असतील, स्वतः प्रत्यक्ष इकडे येऊन त्यांनी गाड्या भरू आणून त्यांनी डुप्लिकेट मतदान करून घेतले. तुम्ही मतदान केंद्राच्या बाहेर बघा, ते येऊन हॉटेल आहे, त्या ठिकाणी 180 लोक पकडले. ते पोलिसांना आम्ही कळवलं, पोलिसांना आणलं, त्यांना जमा केलं आणि सोडून दिलं. त्याच्यानंतर तिथले नगरसेवक, आंबडचे नगरसेवक असेल, बदनापूरचे नगरसेवक असेल, त्या राजश्री शाळा आणि मनपा शाळेच्या बाहेर तिथे फुटेज मिळेल तुम्हाला. सर्रास पैसे वाटताय, सर्रास बोगस मतदान करताय, तर ही हुकुमशाही नाही तर काय. तुम्ही म्हणता की अजून त्यांच्या ऑडिओ क्लिप आहेत, व्हिडिओ आहेत, दाखवता येतील का त्यात? दाखवता येईल ना, एक तर आहे आता सध्या, बाकीचे आमचं सगळं एक व्हिडिओ शूटिंग आहे ते ऑडिओ चालतं. हा बोल. कुठे साहेब?
हे घरातली रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंग मला घरात केलेली आहे. ती बघितली. अजून काही व्हिडिओ आहेत का? नाही, अजून व्हिडिओ आमच्याकडे जमा करणं चालू आहे. सगळे आले का तुम्हाला व्यवस्थित आम्ही सविस्तर ते देऊ. बरं, आता या ऑडिओ क्लिपवरून तुमची पुढची काय भूमिका आहे? यापूर्वी त्यांच्यावर तुम्ही आक्षेप घेतले होते, त्यांच्या भगिनीच्या निवडीवर आक्षेप घेतले होते. आमच्या ह्या क्लिपनं सरळ सांगणं आहे की यांनी लोकशाहीचा गळा घोटणा लावला, जे बोगस मतदान केलं आहे आणि पैसे वाटून त्यांनी ते विजय घोषित केला. त्यांनी सामदंड भेद सगळं वापरला. म्हणजे काय, परवा क्रमांक 24मध्ये त्यांनी प्रशासन असन ते आरो वाटले असून तिथला निकाल त्यांनी पैशाच्या जोरावर आणि सत्तेच्या जोरावर बदलला आहे. आमची भूमिका हीच आहे की या नारायण कुचे यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर यांनी नाही का डबल रिइलेक्शन घेऊन दाखवा, रिइलेक्शन घेऊन दाखवा आणि डबल त्यांनी इलेक्शन लावून आमच्या समोर लढावं. त्यांना दूधचं दूध आणि पाणीचं पाणी समजून त्यांना समजून त्यांचा जनाधार आहे की नाही आहे. सुजात आंबेडकरांनी जे आहे ते फोनवर संवाद साधला होता. प्रकाश आंबेडकरांची या सगळ्या प्रकरणात काय भूमिका असणार आहे आता? सुजात आंबेडकरांनी त्या दिवशी आमच्या संग संपर्क साधला होता. त्यांनी शांततेचं आवाहन केलं होतं, न्यायालयीन प्रक्रिया आपल्याला लढायचं सांगितलं होतं आणि बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी आम्हाला तेच सूचना दिल्या होत्या. त्या दिवशी त्यांनी फोनही केला होता रिकाउंटिंगसाठी, ते अर्ज करा. आम्ही रिकाउंटिंगसाठी अर्जही केला, पण त्यांनी डायरेक्ट सरस आमचा अर्जही नाकारला आणि अर्ज नाकारून नंतर बाळासाहेबांसोबत आमची चर्चा झाली. काल परवा आमच्याकडं पुरे लिगल टीम, आमची पक्षाची लिगल टीम आली होती. साहेबांसंग बोलणं झालं, अर्धा एक घंटा चर्चा झाली. पॉईंट टू पॉईंट ते सगळं टेक्निकल जे विषय आहे ते सगळं साहेबांना काढायचं सांगितलं आहे आणि साहेब स्वतः त्याच्यात लक्ष घालणार आहेत. आणि जे आपण बघतोय भाजपाचे आमदार नारायण कुचे यांचे कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होती आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मस्के यांनी असा दावा केला की मी स्वतः आमदार नारायण कुचे यांच्यासोबत तो संवाद साधला होता आणि जे या भागातले पराभूत उमेदवार होते सतीश गायकवाड यांनी सुद्धा या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.